तुका म्हणे माझेचे सर्व सुख तुका म्हणे माझेचे सर्व सुख तुका म्हणे माझेचे सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने पाहिण श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरांतर येती दान आवडे निरांतर येती दान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे चिधान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे विडोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये जय विठोबार खुमाये जय हॅलो 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 बेस कमी करा थोडा हॅलो 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 रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम हरे जय जय राम हरी जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय रूप पाहतालो जानी रूप पाहतालो जानी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालो जानी रूप पाहतालो जानी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख
सुख झाले हो साजणी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची धरी बौद्ध सुकृताची धरी जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ धर्म सुखात घर बाप जगमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ए सर्व सुखात बाप रखुबा देवीवर तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हॅलो हॅलो सदा नाम घोष करो हरि कथा 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 सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार 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 आनंद निर्भर डुलतो सो आनंदे भर डुलत सो आनंदे भर डुलत सो ऐसा गोटे आठवचे नाही असो ऐसा कोठे आठवची ऐसा गोटे आठवचे नाही असो ऐसा कोठे आठवची देहीचा विदे भोगदशा देहीचा विदे भोगदशा देहीचा विदे भोगदशा सर्व सुख लालो सर्व अलंकार सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सुख लालो सर्व अलंकार सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत तो कामने आम्ही झालो कामने आम्ही झालो अग्निरूप कामने आम्ही झालो तुकामुळे आम्ही झालो निरूप दोन दी पाप पुण्यांगा लागले पाप पुण्याला लागले पाप पुण्याला सर्व सुख लाभो सर्वाला सर्व सुख लालो सर्व
घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार घुमाई विठोबार कुमार विठोबार घुमाई विठोबार कुमार करो हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरे कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष तेने सदा चिंता समाधान तेने सदा चिंता तेने सदा चिंता समाधान 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 सदा चित्ता समाधान समाधान देणे सदा चित्ता समाधान देणे सदा चित्ता तेने
तिनी सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सोम असोशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सोम तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरू पांडुरंगाकरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवधरार्तावतारम कलंकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानिशबादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवम मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आत्मापुर भूमी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो बाळू मामा सुपात्र तयाटविता महापुण्य रासे नमस्कार माझा श्री सद्गुरु संत बाळू मामासे जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण ते नमस्कार आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा
हरिकथा बडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्वर डुलतसो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुते वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते नोहे नोया जगाचा संसार सुखाचा होण्याकरता आपल्या संसाराची पूर्णता आहुती देणारे यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत नीतिवंत पुण्यवंत जाणता राजा सद्भावजांच्या बद्दल व्यक्त करावा असे असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री गुरु ज्ञानेशप्रिय तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा जीवाला सांगतायत की सदा नाम घोष करू हरिकथा. काही आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर पहिली गोष्ट साधन करावं लागतं आणि त्यानंतर साध्य होत असतं. पहिली गोष्ट साधन करावं लागतं त्यानंतर साध्य होत असतं. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये एक साधन केलं ते म्हणजे सदा नाम घोष, सदा नामाचा घोष केला. हे त्यांच्या जीवनात केलेलं साधन आहे. आणि त्यानंतर साध्य काय काय झालं त्यानं नाही एक पहिली गोष्ट साधन करावं लागतं आणि त्यानंतर साध्य होत असतं. बरोबर. म्हणजे जर एकच केलं जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं जीवनामध्ये आल्याच्या नंतर पहिली गोष्ट नाम घेतलं, देवाच्या नामाचं साधन केलं, सदा नाम घोष करू हरिकथा. आणि त्यानंतर काय झालं तर तेने सदा चित्ता समाधान. नामाने काय झालं तर चित्ताला समाधान भेटलं, तेने सदा चित्ता समाधान. आणखी काय झालं सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. साधन केलं त्याच्यामुळं साध्य काय काय झालंय का सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. बरं आणखी काय झालं असो ऐसा कोठे काय असो ऐसा कोठे आठवची नाही. आता मी कुठं हे आठवत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू जसे. आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा. सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. हा झाला अभंगाचा सरळ शब्दात अर्थ. विठ्ठला ऐका आज सप्ताहातील पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी कसा नाट लावायचा म्हणून आपला सरळ अभंग सोडवून घेतला. बघा परत ना म्हणाय नको महाराज आला आणि महाराजांनी अभंग सोडवला नाही. सरळ आपला भावार्थ सांगितलं आपलं कीर्तन. हा नाही नाही कीर्तन हा संपलं नाही. हुशार माणसं आहेत इथले. ऐका हा ऐका कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्पासा हा परिहार अगदी 2 शब्दामध्ये परिहार देतो. ऐका. नववीर उमाजी नाईक तरुण मित्र मंडळ या मंडळाने या बाळूमामा पारायण सोहळा साजरा केलाय. बरं वर्ष 4th आहे आणि 4थ्या वर्षातील पहिला दिवस हा माझ्याकडे आला. बरं पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यामुळं वारकरी संप्रदायाच्या नियमामध्ये बरं ते लिखित नियम नाहीत पण अलिखित नियमामध्ये सुद्धा पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा नामपरच बोलावं. म्हणजे असं झालं की पंगत बसल्यानंतर पहिल्या दिवशी पत्रवाई पहिल्या वेळेस पत्रवाईच वाढावी. त्याच्यात पत्रवाईच्या आधी काय वाढून नाही पत्रवाई वाढायच्या आधी काय वाढून चालत नाही तर हातात घ्यावं लागतंय. त्याच्यामुळं आधी आज माझ्याकडे काम फक्त पत्रवाई वाढायचं आहे. आज जेवढं चरित्र सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. मला पूर्णतः चरित्र सांगायला असा मोकळा वेळ असला म्हणजे किती पण चरित्र सांगायचं पण आज वारकरी संप्रदायाच्या बंधनात राहून जेवढं चरित्र सांगता येईल तेवढं सांगेन. विठ्ठल ऐका. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला सांगतायत की सदा नाम घोष सदा नाम घेतलं पाहिजे. बरं ऐका. या ठिकाणी हा मृत्यू लोक ह्या मृत्यू लोकामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. फक्त तुमचा आमचा जन्म नाही झाला तर या ठिकाणी 3 प्रकारच्या लोकांचा जन्म झाला. पहिला देवाचा, दुसरा
साधू संतांचा आणि तिसरा तुमचा आमचा. बर, या ठिकाणी 3 लोकांचा जन्म आहे, देव, साधू संत आणि तुम्ही आम्ही. ह्या आपल्या, पण प्रत्येकाच्या माग काही ना काही काम आहे, प्रत्येकाला काही ना काही कारण आहे म्हणून देह मिळाला. पहिली गोष्ट, देवाला देह मिळाला आणि देवाला देह मिळाल्याच्या नंतर देव या ठिकाणी कशासाठी आला? धर्मोत्सवा अवतार घेसी, अवतार घेसी. धर्मरक्षावा 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 अवतार घेसी, अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. आपल्या पाळीसी भक्त जना, आपल्या पाळीसी भक्त जना. ऋषी साथी धर्म सोसिएले, धर्म सोसिएले. अमरुची दाढी, धर्म सोसिएले, धर्म सोसिएले. ऋषी साथी धर्म सोसिएले, धर्म सोसिएले. ऋषी साथी धर्म सोसिएले, धर्म सोसिएले. धर्म रक्षावया अवतार घेसे. असं गोड काय वाटलं ना तर हाताने टाळे वाजवत जावा जरा. नाही, गोड वाटलं की हाताने टाळे वाजवायचे. बरं, टाळे वाजवायचं मी माझ्या कीर्तनात टाळे वाजवायचं मी कुणाकडूनही पैसे घेत नाही. नाही नाही, माझ्या कीर्तनात येऊन तुम्ही बसला आणि परत तुम्हाला टाळे वाजवायचे म्हणल्या मी कोणाकडून पैसे घेत नाही, बिंदास फुका टाळे वाजवत जा. हा, धर्म रक्षावया अवतार घेसे, आपुल्या पायसी भक्तजना. देव कशासाठी येतो तर धर्माचं रक्षण करण्याकरता. अजून कशासाठी येतो तर भक्तारा के पायापाशी दुर्जनासी सवारे. देव काय करतो तर भक्ताला पायापाशी ठेवतो. म्हणजे एक तर सांगायचं झालं तर एक चांगल्या करता येतो, नाहीतर वाईट करता येतो. काय, एक तर चांगल्या करता येतो नाहीतर वाईट करता येतो. बरं, आपण चांगले म्हणाय गेलो, बरं ज्याला वाटतं बाबा चांगलं आहे तिकडे मागं हात वरती करा. बरं, सगळ्यांनी ज्याला वाटतं आपण चांगले आहे त्याने हात वरती करा. नाही नाही, करा हात वरती. नाही नाही, आपण चांगले असं वाटतंय मी, नाही नाही, हात तरी वरती करा, मला बघू द्या किती लोकांना चांगलं वाटतंय. हा, ऐका, आता हात वर करा, पण आता पुढचं ऐका. काय झालं त्या दिवशी असंच मी म्हणलं, करा हात वरती ज्याला वाटतंय आपण चांगले आहे त्याला. असं बऱ्याच मावशांनी हात वरती केलं आणि त्यात एक मावशी अशी होते, तिच्या दोघे शेजारीच बसल्या होत्या. पण तिनं म्हणले कालच माझ्या संग वाटली, आज कशाला हात वर करते. हा, मग चांगले आहे तो. हा, नाही नाही नाही, म्हणजे नाही नाही, आता करा बरं हात वरती. नाही, चांगलं वाटतंय त्यांनीच करा. आपण शेजारणीला कोंबडी घालून शिव्या दिल्या आणि आपण चांगलं. मी वाईट म्हणत नाही तुम्हाला, पण आपण चांगलं आहे का? नाही नाही, आपण चांगलं आहे का? हा, बोलत चला आता. आता एवढ्या वेळ लय आवाज येत होता. आपण चांगलं आहे का? आपण बाण ठेवला नाही, बाण टुकरू 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 रानं वाढवली. आजी, पहिल्या काळात बांधानं जायचं म्हणलं की पहिले बैलगाडी सुद्धा बांधानं जात होती का नव्हती? आता बांधानं चाला येत नाही, चालता चालता पडला तर खुब्यातनं निकाळचा. हा,
म्हणजे आपण चांगले आहे का? आता हात कोणाचा वर नाही म्हणजे मी नाही समजतो. हा बरं, आपण ज्याला कोणाला वाटतं आपण वाईट आहे त्याने हात वरती करा बरं. आता नाही नाही नाही, ज्याला कोणाला वाटतं, मी वाईट तुम्हाला म्हणतच नाही, पण तुम्हाला जर आपल्याला जर वाटत असेल आपण वाईट आहे तर हात वरती करा बरं. नाही नाही, हात वरती करा मग सांगतो. ऐका, जर तुम्हाला नाही नाही हात कोणाच वर, तुम्ही वाईट कशावर नाही? नाही नाही, वाईट कशावर? तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला येऊन बसला म्हणजे तुम्ही वाईट आहे का? कीर्तनाला येऊन बसला म्हणजे तुम्ही वाईट आहे का? नाही. म्हणजे आपण चांगले बी नाही आपण वाईट बी नाही. नाही पटतंय का माझं? आपण चांगले बी नाही, आपण म्हणतोय, मी किंवा तुम्ही म्हणत नाही, आपण सगळे, आपण चांगले पण नाही आपण वाईट पण आहे का? आपण चांगले नाही वाईट पण नाही. आपण कुठं आहे? आपण कुठं आहे? आपण मध्येच आहे. देवाला दोनच लोक माहित आहेत, एक तर चांगला नाही तर वाईट. म्हणजे आपला आणि देवाचा आता पत्ताच. आता मुद्दा आपला आणि देवाची ओळख आहे का? पाठीमाग महाराज लांबचा नाही बोलत चला, आपली देवाची ओळख नाही. बर, आपली देवाची ओळख नाही म्हणलं ना, मग करायचं काय? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे पाय. हा वेळ नाही का महाराज? महाराज खरं तुम्ही लय लांब आलाय, तुमचं गायन लय गोड आहे. इकडं 40 गावावरून महाराज आलेत, म्हणजे 39 गावाच्या पुढचं 40 गाव. हा 40 गावावरून महाराज आलेत. महाराजांच्या आवाजामध्ये एवढा गोडवा आहे महाराज, तुम्ही गायला लागला म्हणजे थेट काळजापर्यंत जाते. आहे का? ती कसं का असेल, पण ती गाव म्हणून मी म्हणलं 39 गावाच्या पुढचं. हा इकडे ओम महाराज वाघे असतील वेळापूरचे, म्हणजे आपल्याच भागातलं भूषण आहे. सुनील महाराज डोंबाई असतील, एक नंबर आपल्या माळशिरस तालुक्याचं भूषण आहे. या ठिकाणी आपल्या गावचं युवा कीर्तनकार ज्यांनी मोठ्या उंचीपर्यंत जाऊन कीर्तन केलेत, मोठ्या मोठ्या सप्ताहात त्यांची कीर्तनं होतात, असे आपल्या गावचे भूषण युवा कीर्तनकार महादेव महाराज दुधाळ. हे का महाराज, खरं सांगायचं झालं का नाही, जिथं पिकतं तिथं विकत नाही. हा जिथं पिकतं तिथं विकत नाही. एखादंच गिराय गावतं, बाकीचे कोण गावत नाही ते. हा एवढं लक्षात ठेवायचं आहे का? या ठिकाणी श्री संत बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था कचरेवाडी महाराज, तुम्ही प्रगट महाराज भूतेकर महाराज सुद्धा फार गोड मृदुंग वाजवतात. महाराज तुमच्याही मनापासून आभार. या ठिकाणी सगळ्या आजचं जे अन्नदाते आहेत त्यांच्याही मनापासून आभार. आमचे पाहुणेच दिसतात, गोपने पाहुणं. मी आता नाव ध्यानात नाही, पण नाव ध्यानात आहे माझे. हा गोपने पाहुणे तुमचेही मनापासून आभार. या ठिकाणी या तरुण मुलांचं सगळ्यांचं मनापासून आभार. पिटीवाले महाराज तुमचेही मनापासून आभार. शिष्टीमोले दादा तुमचेही मनापासून आभार. झाले का सगळ्यांचे? जरी चुकून कुणाचं नाव राहिलं असलं काय, इकडे सुरेश दादा तुमचे मनापासून आभार. या ठिकाणी जर चुकून कुणाचं नाव राहिलं असलं तर ज्यांची नावं घेतली ते देव, राहिलेली सगळी महादेव विठ्ठला. ऐका, देवानं काम काय केलं? भक्ताला पायापाशी ठेवलं आणि म्हणजे एक तर चांगल्या करता वाईट करता. देव कशा करता आलाय तुम्हाला लक्षात आलं? बरं, देवाचा अवतार झाल्याच्या नंतर देवाला लक्षात आलं, अरे आपण तर फक्त चांगल्या करता काम केलं, चांगल्या किंवा वाईट करता काम केलं, पण तुमच्या सहित माझ्या सहित जे मध्ये गबाळ राहिलं ह्याचं करायचं काय? नाही तुम्ही मी आपण सगळे मिळून जर राहिलो, आपण चांगल्यात बी नाही तर वाईट मध्ये बी नाही, आपण मध्ये, आणि तुमचं आमचं करायचं काय? ह्याच्याकरता अवतार घ्यावा लागला कुणाला? संतांना. आणि संत आले या ठिकाणी. आज ज्यांच्या दरबारामध्ये बसलाय ते बाळूमामा, ते सुद्धा संत आहेत. संतांच्या रूपात या ठिकाणी जन्माला आले. आणि आताच्या काळामध्ये बघायला गेला तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळ कुणाचा असेल तर या तरुण मुलांना बाळूमामाचं वेळ आहे. आताच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वेळ लागलं कुणाचं तर बाळूमामाचं वेळ लागलं. वेळ लागलंय बाळूमामाचं. आणि त्याचं उत्तम उदाहरण हे आहे, नववीर उमाजी नायक मित्रमंडळ परिवार ह्या एवढा देखना सोहळा या ठिकाणी साजरा करतायत. ह्याचं उत्तम उदाहरण आहे की महाराष्ट्रात वेळ फक्त बाळूमामाचं लागलंय. ऐका, दुसरा अवतार मी सांगितला संतांचा अवतार तुमचा आमचा करतायत. हा आज बाळूमामांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही बसलो. देव संत हे आपल्यासाठी आहेत, म्हणजे मामा हे संत आहेत. फक्त संतांपाशी येताना नम्र भावाने या. हा या ठिकाणी आला ना संत, पहिली गोष्ट संत आलेत कशा करता? उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा.
अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. तुमचं आमचं कल्याण करण्याकरता संत आलेत. फक्त त्या संतांचा आज या बाळूमामाच्या दरबारामध्ये बसलाय ना, बाळूमामांचं एक वाक्य आहे, अरे जो मला हाय म्हणाल ना त्याच्यासाठी मी कधी बी हाय, पण जो मला नाही म्हणाल त्याच्यासाठी मी कधीच नाही. ऐका, जो मला हाय म्हणाल त्याच्या टाच खाली उभा आहे, पण जो मला नाही म्हणाल ना त्यासाठी मी खैराचा इंग. ऐका, त्या बाळूमामाच्या दरबारामध्ये बसलाय ना तुम्ही, फक्त या ठिकाणी आल्याच्या नंतर मामांपुढे जर तुम्ही उभा राहिला ना, ज्यावेळेस मामांच्या पुढे उभा राहाल तुम्ही देवाकडे येता, संताकडे येता. ज्यावेळेस देवाकडे संताकडे येता तुम्ही जर या ठिकाणी आला तर देवाला काहीच मागायचं नाही. काय, या ठिकाणी आल्यानंतर देवाला काहीच मागायचं नाही. पहिली गोष्ट, देवाला देवाचं मागायचं नाही. लक्षात येत आहे का? देवाला देवाचं मागायचं नाही. देवाचं किती दिवस पुरल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवशी जर तुम्ही देवापुढे उभा राहिला आणि देवाला मागायचं ठरलं ना, देवाला देवाचं मागायचं नाही, देवाला देवच मागायचा. देवा तूच मला पाहिजे एवढंच मागायचं. ज्या दिवशी तुम्ही देवाचं मागचाल ते तुम्हाला आयुष्यभर पुरल का नाही सांगू शकत नाही, पण एक दिवशी देवालाच मागून बघा, आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही. ही ताकद देवाची, ही ताकद मामांचे. हा, ऐका, पण ह्या दरबारात यायचं म्हटलं की देवाला मान्य करावं लागतं. आणि एकदा का बाळूमामांच्या मुखातून एखादा शब्द गेला की तो खरा झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, एक अशोक नावाचा डॉक्टर आहे, अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेतलंय. मामांच्या चरित्रात आलेली कथा आहे. ऐका, अशोक नावाचा डॉक्टर आहे, अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतलं, डॉक्टर झाला आणि गावाकडे आल्याच्या नंतर गावाकडे एक हॉस्पिटल टाकलं. आणि हॉस्पिटल टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी हॉस्पिटल टाकलं, दवाखाना टाकला, आणि टाकल्याच्या नंतर पूर्ण गावातला सांगत होता, ऐका, त्याला माहित होतं आपल्या गावामध्ये अंधश्रद्धा पसरली, पण तो सांगायचा, ऐका, कुठल्या देवाकडे जाऊ नका, कुठल्या देवऋषाकडे जाऊ नका. तुम्हाला जर काय बरं वाटना तर तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला बरं करतो. कुठल्या देवाकडे जाऊ नका, देवऋषाकडे जाऊ नका. पूर्ण गावाला सांगत होता. पहिली गोष्ट, त्या डॉक्टरला देव मान्य नव्हता. ऐकून घ्या, पहिली गोष्ट, त्या डॉक्टरला देव मान्य नव्हता, पण त्या ठिकाणी तो डॉक्टर पूर्ण गावाला सांगत होता, कुठल्या देवाकडे जाऊ नका, देवऋषाकडे जाऊ नका. आणि त्या डॉक्टरचे वडील पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. एके दिवशी एक पेशंट त्या डॉक्टरकडे गेलं आणि त्याच्या पोटामध्ये दुखतंय म्हणून त्या डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने त्या ठिकाणी पेशंटची तपासणी चालू केली. मला डॉक्टर पशी गेल्यानंतर का असं साधं सुद्धा असतं का, या बसा, झोपा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, आ करा, बॅटरी दाबून आत काय बघतो नेमकं तीच कळत. बरं, सगळं झाल्यानंतर, बरं एवढं चेकिंग झाल्यानंतर तरी गप बसावं का नाही? बरं, एवढं सगळं चेकिंग करून घेणार आणि सगळं झाल्यावर परत म्हणणार काय होतंय. सगळं झाल्यानंतर काय होतं मग? एवढ्या वेळ का व्यायाम चालू होता नाही? मग सगळं झालं, त्या डॉक्टरने सगळं केलं, आता आपल्यापाशी वेळ नाही, त्याच्यामुळे लय लांब व्हायला वेळ नाही. ऐका, त्या ठिकाणी त्या पेशंटची चेकिंग झाले, सगळा इलाज गोळ्या औषधं त्याला लिहून दिले आणि सांगितलं फरक जर नाही पडला तर 3 दिवसांनी परत नाही. डॉक्टर लोक 3 दिवसाची गोळ्या औषधं देतात, 3 दिवसांनी परत नाही सांगितलं. पेशंट 3 दिवस झाले, परत आलं. परत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या पेशंट डॉक्टरला सांगते, ऐका डॉक्टर, अहो तुम्ही मला 3 दिवसाच्या गोळ्या औषधं दिली, पण त्यांनी मला काय फरक पडला नाही हो, माझा त्रास उलट वाढत चाललाय. डॉक्टरने परत ना 2 दिवसाची गोळ्या औषधं दिली. 2 दिवसाची गोळ्या औषध दिली, 2 दिवस झाले, पण त्या पेशंटचं दुखणं काही बरं झालं नाही. आणि त्यानंतर सगळं झालं, पेशंट 2 दिवसांनी परत ना माघारी आल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं, आता माझं झालं, ह्या काही चिठ्ठी आणि दुसरा दवाखाना. दुसरा दवाखाना म्हटलं की त्या पेशंटचा भाव हुशार होता
आणि त्याच वेळेस गावाच्या शेजारी बाळूमामांचा तळ आला होता. मामांचा तळ आला आणि बरोबर त्या पेशंटच्या भावाला समजलं मामांचा तळ आलाय. आणि मामा काय करतात, मामा काय करतात, प्रत्येकाचं संकट सोडवतात मामा. त्याला समजलं प्रत्येकाची काय अडचण असेल तर मामा सोडवतायत. समजलं आणि त्या पेशंट आजारी आहे म्हणून मामांच्या तळावरती घेऊन गेला. चिठ्ठी दिली ती एका डॉक्टरची आणि घेऊन गेला दुसऱ्या डॉक्टरकडे. नाही, चिठ्ठी ज्या डॉक्टरची दिली तिकडे नेलं नाही, जगाच्या मालकाकडे घेऊन गेला. आणि घेऊन गेल्याच्या नंतर ते पेशंट मामांच्या तळावरती गेलं, मामांच्या चरणी नतमस्तक झालं. आणि ज्या वेळेस नतमस्तक झालं, मामांनी भांडारा काढला, भांडारा लावला आणि त्याच्या पेशंटच्या भावाने सांगितलं, मामा मामा माझ्या भावाच्या पोटात दुखतंय. मामाने सांगितलं, हा भांडारा घे, पाण्यामध्ये टाकन, पाणी पी, तुझं पोट दुखायचं राहील. मामाने फक्त भांडाऱ्याचं पाणी प्यायला दिलं. आणि ज्या वेळेस भांडाऱ्याचं पाणी प्यायला दिलं तर पेशंटने ते पाणी भांडारा पाण्यामध्ये टाकला आणि ते पाणी प्राशन केलं. ज्या वेळेस प्राशन केलं त्या क्षणी पोटात दुखायचं थांबलं. काय बरं, त्या क्षणी पोटात दुखायचं थांबलं. बरं, पोटात दुखायचं थांबलं आणि चर्चा चालू झाली. अरे मामांनी भंडारा दिला आणि भंडाऱ्याचं पाणी पिलं आणि पाणी पिल्याच्या नंतर पोटात दुखायचं राहिलं. पोटात दुखायचं राहिलं म्हटल्याच्या नंतर बरं अशी आता ही बातमी पसरायला वेळ लागल का? आणि ह्यांच्यापाशी पसरवायची म्हणलं का नाही तर एखादी माय मावशी जर बसलेली असली तर तिच्यापाशी जायचं आणि तिला सांगायचं फक्त, तुम्हाला म्हणून सांगतोय आपल्या गावात असं असं झालंय, असं झालंय. ऐकल्या बरोबर तास 2 तासांनी त्याच ठिकाणी जायचं. वरच्या कोपऱ्याला जर बातमी सांगितली असली तर खालच्या कोपऱ्यापर्यंत जाती, फक्त एवढीच जाते की तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते ना, अख्ख्या मांडव्याला येडा आणते. हा नाही. आणि तसंच झालं. मी कसं आहे, बातमी पसरायला वेळ लागत नाही. वरच्या गल्लीत ईदभर साप निघाला तर खालच्या गल्लीत जाऊस तर वावभर होतो. हा, बातमी पसरायला वेळ लागत नाही. आणि ती बातमी पसरली आणि पसरल्याबरोबर ती बातमी गेली डॉक्टरच्या कानावर. आता डॉक्टरच्या कानावरती गेली आणि ज्यावेळेस डॉक्टरच्या कानावरती गेली, डॉक्टरला समजलं की अरे आपण जो पेशंटला गोळ्या औषधं देत होतो तो पेशंट लोक म्हणतात जणू किती भंडाऱ्याच्या पाण्याने नीट झाला. भंडाऱ्याच्या पाण्याने नीट झालाय. डॉक्टरला समजल्यानंतर डॉक्टरने काय केलं, नाही डॉक्टरने काय केलं, मामांपाशी गेला. कुठं? तळावरती गेला. अरे तो धनगर कुठं गेला? कुठं जाऊन म्हणतोय? मामांपाशी जाऊन म्हणतोय. लोक म्हणले त्याव का त्या ठिकाणी बसलेत मामा. तो डॉक्टर मामांपाशी गेला. मामा म्हणतोय, धनगरा अरे काय लावलंय तू? लोकांना भंडाऱ्याचं पाणी देतोय, भंडारा लावतोय, सांगतोय काय तुमचा आजार बरे होतील? हा, कुठं भंडाऱ्याच्या पाण्याने लोकांचे आजार बरे होत असतात काय रे? बरं बोलतोय कोणाला? जगाच्या मालकाला बोलतोय. बरं असं तसं नाही, आरोतरो जगाच्या मालकाला बोलतोय. ऐका, त्यावेळेस मामांच्या मुखातून दुसरा कुठला शब्द निघाला नाही. मामा फक्त म्हणले, ए डॉक्टरा चुकतोय. मामा काय म्हणले, डॉक्टरा चुकतोय तू. तो सांगायचा, ऐका मला जे काय करायचं ते माझे मी बघतो, तुम्ही मला सांगायची गरज नाही. तुमचं जे काम आहे ना ते काम करा. तुमचं काम काय? मेंढ्या राखायचं काम आहे ना, मेंढ्या राखायचंच काम करा, बाकीचं कोणतं काम करू नका. कोण सांगतोय? डॉक्टर सांगतोय. कुणाला? हो मामाला, जगाच्या मालकाला डॉक्टर सांगतोय की तुमचं काम करा. मामा म्हणले, मी माझंच काम करतोय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा आणि देवते त्याची जाणावा. ऐका, असं तसं नाही. मामा म्हणतात मी माझंच काम करतोय. त्यावेळेस फक्त मामांच्या मुखातून एक वाक्य गेलं, ए डॉक्टरा आज चुकतोय तू, एक ना एक दिवस तुला या देवाला मान्य करावं लागल. कोण सांगतंय? मामा सांगतायत. एकदा का जगाच्या मालकाच्या मुखातून वाक्य गेलं ते कधीच खोटं ठरलं नाही. ऐका, मग डॉक्टरने सांगितलं, ऐका तुमचं जे काम आहे ते तुमची तुम्ही करा, माझं मी काम करतो. डॉक्टर तिथून निघून घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर वडिलांना समजलं की आपला मुलगा मामांपाशी गेला, जगाच्या मालकापाशी गेला आणि तिथं जाऊन जगाच्या मालकाला उलट बोलून आला.
वडिलांना समजल्याबरोबर वडील त्या ठिकाणी मामांच्या तळावरती माफी मागण्याकरता गेले. मामा, माझा मुलगा चुकला. मामा, मामा, माझा मुलगा चुकला. मामा, माझ्या मुलाला शिक्षा देऊ नका. मामा म्हणले, ऐक, शिक्षा तर नाही देणार, फक्त 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 संत एवढे दयाळू आहेत की फक्त संतापाशी शरण जावं लागतं. मामा म्हणले, शिक्षा नाही देणार, पण त्याला देव मान्य करावं लागल. त्या 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 डॉक्टरचे वडील म्हणले, मामा, मान्य करल माझा मुलगा देव, फक्त मामा त्याला शिक्षा देऊ नका. हात जोडले. ऐका, आज या ठिकाणी या मांडवे गावातल्या प्रत्येक तरुण मुलाला माझी विनंती आहे. अरे, या उभ्या आयुष्यामध्ये काहीही करा, या उभ्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट करा, फक्त एक लक्षात ठेवा की जो बाप आपला चार चौघामध्ये कॉलर टाईट करून फिरतोय ना, त्या बापाला कधी कुणाच्या मोर हात पसरायची वेळ येऊन देऊ नका. एवढंच फक्त करा. जर एवढं केलं तर हा सप्ताह सार्थकी गेल्याचं भाग्य आहे. हा सप्ताह सार्थकी गेला म्हणावं लागेल. फक्त या तरुण मुलांनी फक्त एक गोष्ट केली ना, आपल्या बापाने कुणापुढे हात पसरवले, फक्त एवढंच काम करा. त्या डॉक्टरच्या वडिलांनी हात पसरले म्हणजे जास्त शिकले, म्हणजे जास्त हुशार होतात. हा, ऐका, मामांनी सांगितलं देवाला, त्या डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं माझा मुलगा मान्य करल. मामांच्या चरणावरती त्या डॉक्टरचे वडील नतमस्तक झाले, दर्शन घेतलं, भंडारा लावला, प्रसाद घेतला आणि तिथून घरी आलं. घरी येता बरोबर डॉक्टर दरवाजात उभा आहे आणि डॉक्टर सांगतोय, का तुम्हाला जर घरात यायचं असेल ना, काय तुम्हाला जर घरात यायचं असेल तर तुम्ही कुणीकडे गेलत ते सांगा. कुठे गेलता तुम्ही? वडील सांगायला तयार नाहीत कुठे गेलतो. डॉक्टर विचारतोय, सांगा कुठे गेलता? वडील सांगा नाहीत मी कुठे गेलतो. सांगितलं, तुम्हाला जर घरात यायचं असेल ना तर सांगावं लागेल तुम्ही कुठे गेलता. ह्या कपाळाला काय लावलंय तुम्ही कुठे गेलता सांगा. म्हटला ना, राग आला, रागात वडील सांगायला लागले, ऐक, अरे तू मामांपाशी काल गेला, जे काय उलट सुलट बोलून आला ना त्याच्याबद्दल माफी मागायला गेलतो. डॉक्टर म्हटला, अख्ख्या गावाला ओरडून सांगतोय मी की देवाला मानू नका, देवऋषाला मानू नका, हे त्या धनगराला मानू नका म्हणून सांगतोय. तुम्हीच माझ्या घरातून तिथं जाताय. तुम्ही जर त्या ठिकाणी गेला तर गाव कसं माझं ऐकेल? अरे गाव माझं ऐकतं ही लय मोठा भ्रम आहे. गाव करायचं तेच करतं, फक्त आपण म्हणतो गाव माझं मी गावाचा. तू गावाचा असेल पण गाव तुझं नाही, एवढं लक्षात ठेवावं. हा, ऐका, मग त्या ठिकाणी डॉक्टर सांगतोय, मी अख्ख्या गावाला ओरडून सांगतोय की जाऊ नका, आणि तुम्ही जात असाल तर गाव कसं ऐकल माझं? आज गेला पण आजपासून कधी जायचं नाही. अरे वेड्या, तू उलट सुलट बोलून आला कुणाला? जगाच्या मालकाला, जे जग चालवतोय. चाले हे शरीर कुणाची असत ते? हा, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता. अरे कुणाची सत्ता आहे? ज्याच्यामुळे चाललंय त्याला तू उलट सुलट बोलून आलाय. मग त्यावेळेस तो डॉक्टर म्हणतोय, मला देव मान्य नाही, मला काही सांगू नका तुम्ही. अहो, मी अमेरिकेत शिक्षण घेतलं. आजकाल आम्ही जर कुणाला सांगायला गेलो ना, देवाचं नाव घेत जावा, देवाच्या नावाने भजन करत जावा, टाळी वाजवत जावा, माणसं आम्हाला म्हणतात, महाराज दुनिया चंद्रावर गेली, तुम्ही अजून धोतरावच आहे. हा, ऐका, जेवढी देवाच्या नामामध्ये ताकद आहे ना तेवढी दुसरी कोणत्या गोष्टीमध्ये ताकद नाही. त्यावेळेस तो डॉक्टर म्हणला, मला देव मान्य नाही म्हटला. आणि त्या ठिकाणी सांगितलं, त्या डॉक्टरचे वडील सांगतायत की अरे राजा, ऐक, तुला देव मान्य करावं लागल. अरे आम्ही त्या पांडुरंगाचे निस्सिम भक्त आहे रे, आम्ही वारकरे. तुला आम्ही जास्त शिकवलं म्हणून तू जास्त शहाणा झाला का? बाप सांगतोय मुलाला आणि मुलगा म्हणतोय मला देव मान्य नाही, मी सायन्सवर विश्वास ठेवतो. बर, त्या ठिकाणी तो दिवस निघून गेला. आणि त्यानंतर काही दिवसानंतर त्या डॉक्टरच्या पोटामध्ये दुखायला लागलं. आणि ज्यावेळेस पोटामध्ये दुखायला लागलं, स्वतः डॉक्टर होता, अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात, बरोबर ना? हा, डॉक्टर स्वतः शहाणा समजत होता स्वतःला ना. स्वतः डॉक्टर असल्यामुळे स्वतःचा इलाज स्वतः चालू केला. गोळ्या खायचा, औषधं घ्यायचं, पण स्वतःला काही फरक पडेना. आता फरक पडेना म्हटल्यानंतर करायचं काय? नाही, फरक पडेना म्हटल्यानंतर करायचं काय?
बरं त्याने पहिल्या 2-3 दिवसाच्या गोळ्या घेतल्या, 2-3 दिवसाच्या गोळ्या घेतल्या, फरक पडाना. ते ते आजार वाढत चालला त्याचा. हा आजार वाढत चालल्याच्या नंतर परत ना 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 4 दिवस, 8 दिवस. अहो त्याला किती काय केलं तरी आजार थांबना, आजार वाढत चालला. त्याचा जो इलाज होता ना तो सगळा संपला. काय करावं काय नाही सगळ्या गोष्टी करून बसला, पण स्वतःच्या पोटाला फरक पडेना. जर आता डॉक्टरचाच आजार बरा व्हायना तर पेशंट कसा विश्वास ठेवते? हा नाही नाही, एखाद्याने एखादी गोष्ट सांगावी आणि तो जर ते करत नसला तर कसा विश्वास ठेवावा त्याच्यावरती? डॉक्टर अख्ख्या गावाला सांगत होता मी तुमचा इलाज करतो, डॉक्टरचा इलाज व्हायना स्वतःची स्वतःला. डॉक्टरला कसं तरी वाटायला लागलं, अरे आपण पुरेपूर प्रयत्न करून बघितले पण आपल्याला काही होईना, आपण काहीच करू शकत नाही. सगळं झालं पण त्या डॉक्टरला काही फरक पडेना. एक दिवस एवढा आजार वाढत गेला की त्या आजारामध्ये तो डॉक्टर बेशुद्ध झाला. आणि बेशुद्ध झाल्याच्या नंतर त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये बरं त्याच्या अगोदर त्याला घरचे कित्येक वेळा सांगायचे अरे देवाला मान्य कर, त्या मामाला शरण जा. मामाला उलट सुलट बोललाय, हे घे मामांचा भंडारा कपाला लाव, हे घे पाण्यात टाक, थोडासा प्राशन कर. तो डॉक्टर मानत नव्हता पण तो बेशुद्ध झाला. आणि ज्यावेळेस बेशुद्ध झाला ना त्यावेळेस त्याच्या स्वप्नामध्ये माझे मामा गेले. स्वप्नामध्ये मामा गेल्याच्या नंतर मामा त्याला सांगायला लागले, ए डॉक्टरा, अरे मी तुला सांगितलं होतं एक ना एक दिवस तुला देवाला मान्य करावं लागल. ऐक, एक ना एक दिवस तुला देवाला मान्य करावं लागल. देवा हा भंडारा मानावा लागल, हा भंडारा मानावाच लागल तुला. ऐक, तुला जर बरं व्हायचं असेल ना, तुला जर वाटत असेल मी बरा व्हावा तर उठ, जागेवरून नतमस्तक हो, माझा भंडारा कपाला लाव आणि तोच थोडासा भंडारा पाण्यामध्ये टाक आणि ते प्राशन कर, तुझं जागी पोट दुखायचं राहील. कुणी सांगितलं? मामांनी सांगितलं स्वप्नामध्ये. आणि जो डॉक्टर आजपर्यंत देवाला मान्य करत नव्हता तो बेशुद्ध अवस्थेमध्ये मोठ्याने ओरडायला लागला, अरे भंडारा आणा, भंडाऱ्याचं पाणी आणा. घरच्यांना कळलं नेमकं झालं काय. जो 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 मुलगा आपला कधी देवाला मान्य करत नव्हता तो म्हणतोय भंडारा आणा, भंडाऱ्याचं पाणी आणा. घरच्याने लगेच भंडाऱ्याचं पाणी दिलं, तो भंडारा लावला आणि ते पाणी प्यायला दिलं. ज्यावेळेस पाणी प्यायला दिलं ना त्यावेळेस पोटात दुखायचं राहिलं. त्यावेळेस तो पोटाचा आजार बरा झाला. आणि ज्यावेळेस पोटाचा आजार बरा झाला ना त्यावेळेस त्या डॉक्टरचा विश्वास बसला. कोणावर? संतावर विश्वास बसला, देवावरती विश्वास बसला. ऐका, आणि त्या ठिकाणी जागी नतमस्तक झाला आणि मामाला संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत. जागीच मामाला नतमस्तक झाला आणि नतमस्तक होऊन मामाला सांगतोय, मामा आज जे काय करील ना ते आजपासून तुमच्यावरती विश्वास ठेवून करील. ऐका, ह्या जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये तुम्ही बसलाय म्हणून तुम्हाला सांगून जातो, या जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये आला ना, हा जगाच्या मालकाचा अवतार तुमच्या आमच्या करताच आहे. मी अगोदर सांगितलं संताचा अवतार कशा करताय तर तुमच्या आमचा करताय. दुसरा अवतार मी सांगितला संतांचा आणि तिसरा अवतार सांगितला होता तुमचा आमचा. म्हणजे पहिली गोष्ट मी कुठं का जाईना शेवट मुद्द्यावरती येतो. पहिली गोष्ट देवाचा, दुसरा संताचा, तिसरा तुमचा आमचा. तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि तुम्ही आम्ही जन्माला आलो उगा म्हणून जन्माला आलो नाही किंवा उगा म्हणून देवाने आम्हाला जन्माला घातलं नाही. देवे दिला दे बजाना गोमाता, देवे दिला दे बजाना गोमाता. गोया झाला भाडा भारी गेला, गोया झाला भाडा भारी गेला. देव दिला दे भजला गोमाता, देव दिला दे
देवानं तुम्हाला आम्हाला जन्म दिला नाही, देवे दिला देह भजन गोमटा. कशा करता दिला? तर देवाचं भजन करावं. काय देवाचं भजन करावं म्हणून तुम्हाला आम्हाला देह भेटलाय. हाकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. अहो साधू संतांनी किती वेळा सांगितलं काय की ह्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही नाम घ्या. आम्ही तेच केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं तेच अभंगाच्या पहिल्याच्या. सदा नाम घोष करू हरी करता. सदा नाम घोष करू हरी करता. सदा नाम घोष करो सदा नाम घोष करो हरि कथा. तिने सदा चिता समाधान. तिने सदा चिता समाधान. तिने सदा चिता समाधान. तिने सदा चिता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष कर हरि करता. तिने सदा चिता समाधान. तिने सदा चिता समाधान. सदा नाम घोष करो हरि करता. तेरे सदा चित्ता समाधान. तिने सदा चिता समाधान. समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतायत. आवाज द्या थोडा ऐका. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतायत की सदा नाम घोष करू हरी कथा. या जीवनामध्ये आल्यानंतर एक गोष्ट करा की जीवनामध्ये आल्यानंतर फक्त देवाचं नाव घ्या. जर देवाचं नाव घेतलं तर काय होतंय बरं. तुम्हाला आम्हाला कितीतरी वेळा सांगितलं. बरं आजपर्यंत किती कीर्तनकारांनी सांगितलं असेल की देवाचं नाव घ्या. आम्ही कधी देवाचं नाव घेत नाही. ऐका एक लहानशी मुलगी होती आणि ती कधी देवाचं नाव घेत नव्हती किंवा तिला देवाचं नाव घेत नव्हती कधी. आणि देवाचं नाव घेत नसल्यामुळं मुलगी हळूहळू मोठी होत होती. देवाचं नाव घेत नव्हती कधी. देवाचं नाव का नाव पडायला लागलं तर तिथून निघून जायची. बरं निघून जायची. बापाला कळलं आपली मुलगी जरा अर्धांड दिसते. कधी देवाचं नाव घेताना दिसताना काय होईना काय होईना. हळूहळू ती मुलगी मोठी झाली. मोठी झाल्याच्या नंतर तर ती लग्नाच्या वयात आली. आणि आल्याच्या नंतर बापाला कळलं अहो लग्नाच्या वयात जरी आली तरी हिनं कधी देवाचं नाव घेतलं नाही. काय लग्नाच्या वयात जरी आली तरी कधी देवाचं नाव घेतलं नाही. मग आता काहीतरी करावं लागल. हिनं देवाचं नाव घेतलं पाहिजे. देवाला मान्य केलं पाहिजे. काहीतरी करावं लागल ना. मग करायचं काय म्हणून विचार असा केला की जर लगीन लावून देऊ पण एखादा महाराज हुडकून देऊ. म्हणजे कसं का असं ना प्रगट महाराज ऐका. म्हणजे जी पोरं ऐकत नाही ती जी पोरं घरी लय ताप देते ती पोरं संस्थेत आणून टाकायची. हा म्हणजे घरी लय ताप होते म्हणून आपला महाराजाला ताप. हा ऐका म्हणजे असं झालं. ती कधी देवाचं नाव घे ना म्हणून तिला महाराजाच्या गळ्यात बांधायची. नाही कोण भेटलं की ते हा ऐका म्हणजे कसं का असं ना महाराजाच्या गळ्यात टाकायची. तिकडे महाराजाचं कसं का व्हायना. हा मग झालं असं. एक असा चांगला महाराज बघितला. महाराज बघितला आणि ती लग्न जमवलं. लग्न लावलं आणि सगळं झालं. पण ते आता ती कधी थोडं हे आहे. आता झालं लग्न एकदा आणि महाराजाचं लग्न ते झाल्याच्या नंतर आता घरात जाणार. आत गृहप्रवेश करायचा आणि ते माप ठेवलेलं असतं. बरोबर का मावशी. हा माप ठेवते ते का नाही. आठवत नसलं तर फॉरेनची पाटलीन पिक्चर आठवा.
हा आठवला का? हा मग ते माप वळडायचं त्यावेळेस म्हणली ती. ह्याव का आजपर्यंत म्या कधी देवाचं नाव घेतलं नाही. म्या कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि हितनं मोरं बी घेणार नाही. तुमच्या गळ्यात आहे माय, तुम्ही आहे महाराज. माझ्या बापानं लग्न लावून दिलंय. पण आहे का ह्या काही महाराज बुक्का गंध माळ आणि तुमचा देव उंबऱ्याच्या बाहेर तरच मी जमलं का आता? एकतर व्हाय ना ती महाराजाला नेमकं कळण आता काय करावं. बरं लगेच निर्णय तरी काय घ्यावा? हा नाही नाही लगेच निर्णय तरी काय घ्यावा? त्याने आपलं होला हो लावलं कसं तरी आपलं भजन आत नेलं. आत नेलं नेल्या महाराजाचा बुका गण सगळं बाजूला. बरं लग्न एवढ्या थाटामाटात केलं तर आता महाराज रोज कीर्तन करणारा म्हणल्यावर महाराजाला कसं महाराजाने असे महाराज लोकांना आमंत्रण दिलेलं होतं. आता आमच्यासारख्याला पण आम्ही आधी तारखे लिहून घेतलेल्या होत्या. ते लग्नाला काय जाया जमलं नाही म्हणून म्हणलं आता जाऊ द्या लग्नाला जाया जमलं नाही पण याच्या गावात शेजारी आपलं जाताना भेटून जावं. आता भेटून जावं म्हणून त्याच्या घरी गेलो आणि ज्याला भेटाय गेलो त्यालाच विचारतोय अहो ती महाराज कुठं गेलं व? नाही मेळ लागतोय का थोडा? ज्याला भेटाय गेलो त्यालाच विचारतोय ती महाराज कुठं गेलं. त्याने नीट आमच्याकडं बघितलं आणि बघितल्यावर आम्हाला मग ती म्हणला तुम्ही ज्याला भेटाय आलाय ती मीच आहे. नाही नाही ज्याला भेटाय आलाय ती मीच आहे. अरे म्हणलं काय होतास तू काय झालास तू? हा व्हायच्या दिलंय वाटतं यंदा यावं माझं नाव. मी पुढचं म्हणत नाही माझं झालं नाही. बघ पाहुण्याचं गाव आहे लय अंगलोट येतंय. हा ऐका ज्याचं झालं नाही त्याचं तसं आणि ज्याचं झालंय ते म्हणतं हे क्या हुआ. म्हणजे हुस तर वाटतं कधी होतंय कधी होतंय कधी होतंय. एकदा झालं माझं झालं बी नाही पण आता ते एकदा झालं की बघूनच कळतंय आम्हाला. हा एकदा झालं की ते म्हणतं काय झालं कसं झालं काय झालं कसं झालं. मग महाराजाला म्हणलं असं काय? मला जातीनं घरात येताना सांगितलं उंबरा वालडायच्या आधी सांगितलं एकतर मी घरातून तुमचा मायाबुका गंध बाहेर नाहीतर मी बाहेर राहतील तुमची तुम्ही मायाबुका गंध बघा. मला माझा तशी कसं तरी सुखानं चाललंय तुम्ही काय तापवाय घरात येऊ नका आपलं चला हॉटेलात चिया पाचतून बाहेरची बाहेर जावा. अहो त्याने घरात सुद्धा नेलं नाही. तर असलं सांग वाटत नाही उगा जवळचं गाव आहे त्याचं बी. हा ऐका मग ते झालं चाय पिलो आम्ही गेलो पण तिला हुशार होतं व ते तर महाराज म्हणल्यावर ते आपलं हुशार होतं. त्यांनी ठरवलंच होतं आधी कसं का व्हायना ही जातीचं आपल्याला ऐकावं लागलं पण आपल्या पोराने ऐकलं नाही पाहिजे. योगा योगानं त्याला 2 पोरं झाली बे शाबावी लगेच होते. हा 2 पोरं झाली आणि दोन्ही पोराला असं अच्छा कचरेवाडीच्या संस्थेत आणून टाकलं. आणि संस्थेत आणून टाकलं पण टाकताना का संस्थेत म्हणून टाका येतंय का? एकतर आपला मायाबुका गंध बाहेर आहे म्हणल्यावर त्यांनी कशाला उगं त्याने आपलं सांगितलं आहे दोघाला अकॅडमीत नेऊन टाकतोय. हे अकॅडमीत टाकतोय पोलीस होत्याले चांगलं सरकारी नोकरी लागल पण पहिल्यापासून टाकल्यावर जरा लगेच होतेली नाही. पहिल्यापासून प्रयत्न असल्यावर कुठली बी गोष्ट होते. म्हणला ह्यांना नेऊन आपल्या अकॅडमीत टाकतो पण ज्या दिवशी पोलीस होतील त्या दिवशी घरी आणायची तोपर्यंत घरी आणायची नाही. आणि ह्या अकॅडमीच्या पोरं जशी गाडीवर उतरले तसे माझ्यासारखे धोतरावून नेहरू. मशीन का बारक्यानं तापली असेल. नाही नाही बारक्यानं तापली असेल. अवा हातातलं ताट असं दान दिसना वावा घेतलं दान दिसना आपटलं दान दिसना. दिवा एका साईडला तेल एका साईडला वात एका साईडला आणि तांदूळ एका साईडला सगळंच बॉम्ब आलं. मशीन तापली दरवाजात आडवी उभी. चला बाहेर आत यायचं नाही. पोरं म्हणली पप्पा नाही ऐकलं आम्ही नाही ऐकणार. हा नाही पुरुषार्थी असते ती काय काय ती म्हणली पप्पा नाही ऐकलं आम्ही ऐकणार नाही. पोरग दोन्ही आत गेलं.
बर पोरं काय करायचे पोरांना वाटायचं कसं का असं ना आपल्या आईने चांगलं म्हणावं देवाचं नाव घ्यावं काय का व्हायना म्हणून देवाचं नाव तिच्या कानावर तरी पडावं म्हणून ती पोरं काय करायचे आपले आता ते महाराज म्हणल्या एक जण पकवाज शिकला होता एक जण कीर्तन गायन टाळ वाजवायचा आणि एक जण पकवाज वाजवायचा आई अशी बसली घरात की टाळ पकवाज आपलं भजन चालू करायचे हा भजन चालू करायचे आणि भजन चालू करायचे आणि भजन चालू करता करता आईने भजनात आपलं ते बघितलं पोरांचं की उठून शेजारने पशी जायचे आणि शेजारी म्हणले का नाही काय आज लय सकाळ सकाळचं येणं केलं नाही आमच्यात ते चालू झालंय हा भजन सुद्धा म्हणत नव्हती आमच्यात ते चालू झालंय आपलं मग ते आपल्या शेजारच्या घरी जाऊन बसायची तिकडं ऐकू याय ना आपलं आपलं असं बघायची आणि बंद झालं की यायची पर सगळं पोरं बी लय चाबरी सकाळचं उठताना काकडा करायची 4-5 वाजता आई आपली घरात असताना आपलं 5-6 वाजता हरिपाठ करायची परत आपलं भजन बिजन करत बसायची सारखं का तर आईच्या काना जावं पण आई काहीच करेना बरं पोरं कार्यक्रमाला गेली की येताना नारळ घेऊन यायची आहे का नाही माधव महाराज नारळ कुठं ठेवत जाऊ नका हा नारळ घेऊन यायचे हा नारळ घेऊन यायची ती यायची आणि नारळ आणला की ही नारळ फोडायची त्यातलं खोबरं काढायची भाजीत टाकायची पण देवाचं नाव घेत नव्हती हा देवाचं खात होती पण देवाचं गात नव्हती हा खावं त्याचंच गावं एवढं लक्षात ठेवा देवाचं खाल्लं तर देवाचंच गावं हा ती गात नव्हती देवाचं मग सगळं खरं हळूहळू ती म्हातारी झाली पण देवाचं कधी नाव घेतलं नाही दोन्ही पोरांचं 4चं 8 झालं आता व्हायना तर पण तिथं झालं 4चं 8 पण तिथं काय सांगू ती म्हातारी झाली राव आजारी पडली पण ती काय बरी ती आजारी पडली पण देवाचं नाव कधी घेईना बरं मनाला बरं वाटायचं तर देवाचं नाव घ्यावं किंवा मन शांत राहावं म्हणून तर देवाचं नाव घ्यावं पण ती देवाचं नाव घ्यायना आता देवाचं नाव घ्यायना मग करायचं काय आजारी एक दिवशी अशी चक्कर आली आणि तिला दवाखान्यात ऍडमिट केले डॉक्टरने सांगितलं हिच्या अंगात रागात कमी आहे ही कधी काय भरोसा नाही हा देव बी लय हुशार आहे देवानं 2 खाती त्याच्यापाशी ठेवले ती या एक जन्माचं आणि दुसरं मरणाचं हा लक्षात ठेवा असं तसं देवाने जन्माला कधी घालायचं ही सुद्धा त्याच्या हातात आहे आणि ह्याला जन्माला मेळा घातलाय आणि ह्याला उचलायचं कधी ही सुद्धा देवाच्याच हातात आहे हा तुम्ही आम्ही किती बी काय करा मध्ये काय बी करा हा तुम्ही तर मध्ये काय बी करा हा सुना आले का नाही सुनाची चपाती घ्यायची ना क्या मांडव्यात नाही हिंडायची बघा माझ्या सुनेला कसा भारताचा नकाशा काढलाय हे तुमच्या हातात आहे पण तुम्हाला कधी उचलायचं हे देवाच्या हातात आहे हा एवढं लक्षात ठेवा हिंडत फिरायचं बघा 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 माझ्या सुनेनं कसा भारताचा नकाशा काढलाय सुनबी म्हणती मर ग म्हातारे मर नाही तुझ्या वरी सरदारा गौरव महाराजाचं कीर्तन ठेवा तर बघ आपली गाड बांधून आपलं ओक्यामध्ये असलं म्हणजे आपलं बरं हा नाही तुझ्या वरी सरदारा गौरव महाराजाचं कीर्तन ठेवा तर म्हणून सासवानो लय सुनाला ताप देत जाऊ नका बघा सुना कशा हसायला लागल्या ते आता खाळूनच हसते ते हा अहो खरं असा विषय आहे की महाराजांना जर सांगाय केलं चालू केलं का नाही नवऱ्याला जपत जावा नवऱ्याची काळजी घेत जावा नवऱ्याला लगेच वाटतं आज बायकोला कीर्तनाला आणाय पाहिजे होती आणि महाराजांनी सांगितलं का नाही बायको आपल्या घराची लक्ष्मी आहे तिला नाराज करत जाऊ नका असं बायकाला वाटतं बायका डुकू बघते त्या होय ती आलतय का ती आलतय का नाही 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 बारकी नजर असते अशी बघणार डुकून होय शेजारीला कुसं देते त्या होय आमचं ते दिसते का आमचं ते दिसते का हा म्हणजे असं वाटतं की मग आता सांगायला चालू केलं म्हणजे आता मी ती लय सांगणार नाही ऐका म्हातारी आजारी पडली दवाखान्यात नेली आणि दवाखान्यात नेल्या तिथं ऍडमिट केली ना ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं होतं ही काय लय दिवस जगणार नाही म्हणल्या पोरं म्हणलं तर कसं का ना म्हातारी शेवटचं का व्हायना शेवटचं तर तिनं देवाचं नाव घ्यावं म्हणून ती म्हणलं आपल्या गावात रामभाऊ आहेत मग रामभाऊला बोलवा तिच्या मोर उभा करून विचारू ही कोण आहे काय तिच्या मोर उभा करून ही कोण आहे रामभाऊ तरी म्हणाल रामदेवाचंच नाव आहे हा मग रामभाऊला बोलवलं म्हातारी पुढे उभा केलं म्हातारी विचार ए म्हातारे ही कोण आहे म्हातारी म्हणायची माहित आहे की मला अगं म्हातारी ही कोण आहे
माहित आहे की मला ही कोण आहे माहित आहे की मला विकू नका देऊ दादा ऐका माहित आहे की मला ही कोण आहे माहित आहे की मला कोण आहे अगं सांग की मग कोण आहे अगं सांग की मग कोण आहे माहित आहे की मला अगं सांग की मग कोण आहे शामरावचं पोरग आहे नाही 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 रामभाऊ नाही नाही नाहीच नाव घेतलं होती ना पोरं म्हणले म्हातारी लय चाबरे आहे मग आता करायचं काय कसं गवाय ना तिथनं दादा म्हणली आता इथं हे अशी काय घेणार नाही म्हणून तिला मारुतीच्या मंदिराच्या मोहर आणली कुठं आणली आपल्या गावात आहे ना ते मारुतीचं मंदिराची मोहर आणली मंदिराची मोहर आणली आणल्याच्या नंतर असे म्हणले ए म्हातारे ही कुणाचं मंदिर आहे ही कुणाचं मंदिर आहे ती म्हणली मारुतीचं बरं मला सांग ही कुठल्या देवाची भक्ती करायचा हे मारुती राय कुठल्या देवाची भक्ती करायची ती म्हातारी माहित आहे की मला माहित आहे की मला एवढंच म्हणायचे अगं कुठल्या देवाची भक्ती करायचे माहित आहे की मला कुठल्या देवाची भक्ती करायचे माहित आहे की मला अगं सांग की मग कुठल्या देवाची भक्ती करायचे माहित आहे की मला सांग की मग कुठल्या देवाची भक्ती करायचे दशरथाच्या पोराची ती म्हणत नव्हती व तुम्ही म्हणताय मावशी पण ती म्हणत नव्हती अव म्हणली नाही म्हातारी गेली गेली म्हातारी पण म्हणली नाही हा गेली म्हातारी पण म्हणली नाही पोरांना वाटलं कसं का व्हायना हे म्हातारी मोक्षाला गेली पाहिजे म्हातारी मोक्षाला गेली पाहिजे कोणाला वाटतंय आपण मेल्यानंतर आपण मोक्षाला जावं हात वरती करा आता काय नाही म्हणणार सगळ्यालाच वाटतं आपण मेल्या मोक्षाला जावं हा सगळ्यालाच वाटतंय माझ्या सकट तुमच्यासाठी सगळ्याला वाटतंय आपण मोक्षाला जावं पण ऐका म्हातारी मेली पोराला वाटलं आपली म्हातारी मोक्षाला जावी मग हिच्या आस्ती आपण काशीला नेऊ सगळा 10वा 13वा अग्नी सगळं आवारलं आणि 10वा करताना त्या आस्ती थोड्याशा बाजूला ठेवल्या आणि ती विधी करायचा म्हणून आस्ती काढून ठेवल्या होत्या आणि त्याच्यात आता काशीला जायचं 2 पोरं होती त्यातलं बारका म्हणला दाद्या म्हातारीचा लय जीव होता माझ्या मग मी पहिला मी जातो बघ तू इथं बघ आपलं मी जातो मी म्हाताऱ्याचा तिथे विधी करतो आस्तीन अर्पण करतो मग येतो कुठं काशीत हा काशीत जाऊन अर्पण करतो मग मला विधी करून माघारी येतो मग मोठा म्हणला बरं जाऊ दे जा म्हणल्यावर पण म्हणला थांब आपली म्हातारी लय अर्धंड आहे मग त्याने आपलं गपचिपच थोड्याशा काय डबीत आहे का नाही आस्ती काढून ठेवल्या बुगा आपला आस्तीचा त्या आस्तीचा काढून ठेवला आणि ती डब्यात आस्ती भरल्या आणि दिल्या डब्यात दिल्यावर ती बी आपला गेला तिथं जोडीदार होता जोडीदाराच्या घरी आदल्या दिवशी जाऊन मुक्कामी राहिला आणि राहिल्याच्या नंतर तिथं पोचला होता तर संध्याकाळचा वेळ होता मग जोडीदार दोघाचं ठरलं आणि गेले बाहेर फिरायला कुठं काशीत सांगतोय काशीत फिरायला गेली 2 जण पिशवी घरातच ठेवली होती आणि ठेवल्यावर ह्यांना लय ना जाय पिशव्या तापसायचा कसली काय पिशवी आहे ना पहिला हात घातला तिच्यात हा ह्यांना लय नात पिशव्या चापसायला आणि त्या मित्राच्या बायकोनं बरोबर ते पिशवी दिसले की चापसाय चालू केली आणि बघितला असा हात पिशवीत आणि ती बघितला हात आणि पिशवीत ना ती डबा बघितला आणि म्हणली डबा एवढ्या लांब आलाय म्हणल्यावर खरकट असेल मग ते डबा घेतला आणि उघडून बघती तर हाडकं म्हणले मेल्यानं खाल्लं ते खाल्लं संग बी आणलं ते बघितलं डबा घेतला बाहेर गटारीत नेऊन वाचला चकाचक धुतला हा चकाचक धुतला पिशवीत आणून ठेवला दिवसानं काय माघारी आली झोपले सकाळचा आपलं ते डबा घ्यायला गेला म्हणला आता जाऊ विधी करायला डबा घ्यायला गेला डबा बघतोय पिशवीत डबा घेतला म्हणला म्हातारी एक तर लय आढळ होती म्हणला वरनं तर लय स्वच्छ दिसतोय बघा उघडला म्हणला हलका लागतोय कामन म्हणून असा डबा उघडला तर आतनं डबा चकाचक त्यानं तिथनच फोन केला दाद्या म्हातारी गायब झाली मधीच मला माहित होतं म्हातारी तुझ्याची जाणारच नाही मग मला माघारी आला मला म्या थोड्याशा आस्ती काढून ठेवल्या त्या आपली आई कसं का असं ना आपण कशी का वायना मोक्षाला घालवू म्हणून त्याला माघारी बोलवून घेतला दोघांचं ठरलं आता जाताना दोघांनी नाही जायचं किंवा तो नाही जायचं दोघांच्या जोड्या घेऊन जायचं आणि जाताना फक्त तुला मलाच माहित आपण कशाला चाललोय दोघीला सांगायचं नाही आपण कशाला चाललोय
हा बारका बारका चांगला होता, बारका रगीलच असतो हा, पण मोठा लय पुरुषार्थी होता. दोघं जण गेली, आता उद्या जायचं ठरलंय. आदल्या दिवशी बायकोपाशी मोठा म्हणतोय, ऐक आपल्याला काशीला जायचंय, पण आपण तिथे गेलो ना कशाला जायचंय, तर आपल्या म्हाताऱ्याच्या अस्थि विसर्जन करायसाठी जायचंय. कुणी सांगितलं? नाही नाही, पुरुषार्थी असते तिले मोठ्याने, आपलं पुरुषार्थपणाने आपलं सांगितलं बायकोला. बायकोला विचारल्याशिवाय काय करत नाही. ते सप्त्याला वर्गण द्यायची म्हणलं का नाही, तरी थांबा तिला विचारून आलो. अहो पाटील कितीची फाडू, अहो थांबा की तिला विचारू द्या. विचारल्याशिवाय काय करत नाही ती पुरुषार्थी. पुरुषार्थी असतात हा. अहो चाललाय सप्ताना द्यावं काहीतरी, मन मोकळ्या फनानं द्यावं. आणि या ठिकाणी जर मन मोकळ्या फनानं तुम्ही जर दिलं का नाही, अरे तुम्ही 10 रुपये दिले तर 100 रुपयाने पुरवणारा देव आहे. 100 रुपये दिलं तर 1000 रुपयाने पुरवल, 1000 दिलं तर लाखोने पुरवण्याची ताकद या देवामध्ये आहे का. आणि देवाचा स्वभावच अगोदर आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उधार. काय ऐका मग ह्या दोघांचं ठरलं. त्यांनी सांगितलं, बॅगी भरल्या, ही काशीला पोचली. जाताना जायला सकाळच्या टायमिंगला पोचायच्या मापाने गेली. गेल्याच्या नंतर या दोघीला सांगितलं, जावं असं खाली जाऊन तिकडं आंघोळ करा, स्नान करा, आम्ही इथं आमचं थोडंसं काम आहे, आम्ही करून आलो. बारक्याशी थोडीशी मोरं गेली की मोठी म्हणते, मला माहित आहे काय काम आहे. म्हातारी घालवाय मी बी थांबते. तर म्हणल्या सगळं झालं, म्हणली आणि म्हणल्यावर काय केलं. आता म्हणली पण म्हणल्यावर ती तिघ जण वर थांबले आणि बारके खाली स्नान करायला गेले. ह्या तिघांनी विधी केला आणि खाली गेली. समोर अशी समोर गेली, बारकी खाली. आणि 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 मोठ्याला काळजी होती. पहिल्या वेळेस म्हातारी गायब झाली, आता बी हाय का नाही असं सारखा किशाला चापसायचा, हाय का नाही हाय का नाही हाय का नाही, सारखा किशाला चापसायचा, हाय का नाही हाय का नाही. त्याला वाटलं बरं जरा हाय 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 वाटायचं. आता अस्थि विसर्जन करायला जाणार आत. गेली ती डबी घेतली, म्हणली डबी उघडून सुद्धा सोडाय नको. म्हातारी चाबऱ्या इथं येऊन माघारी कुठंतरी जाय काहीतरी होईल. डबी हाय अशी पाण्यात सोडून दिली. आणि जशी डबी सोडून दिली, खाली गेली ती बारकी स्नान करायला. बारकीनं अशी डुबकी मारली होती. डुबकी मारलेली, हात असं जोडलेलं, आणि हात जोडता 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 डबी तिच्यापाशी यायला आणि ही वर निघायला. आणि डबी हातात घेतली, म्हणली आयो गंगामायानं मला प्रसाद दिला. बारकीनं प्रसाद म्हणून ती डबी घेतली. आणि बरं सांगावं का नाही तिथंच, बाबा मला डबी म्हणून भेटली, या प्रसाद दिलाय. सांगितलं ना, इतकी खुश म्हातारी मोक्षाला गेली म्हणून, आणि एकटी खुश मला गंगामायानं प्रसाद दिलाय म्हणून. आणि आता हे सगळं जुळलं. आणि सगळं जुळ्याच्या नंतर चौघं बी घरी आली, दर्शन हे करून घरी आले. म्हणले आता आपली म्हातारी मोक्षाला गेली, अख्ख्या गावाला जेवण. काय अख्ख्या गावाला जेवण आमंत्रण दिलं, सगळं झालं. माणसाच्या पंक्तीची पंक्ती बसल्या. आणि ह्यांच्या मैत्रिणीही जेव्हा येऊन बसल्या होत्या. सगळं झालं, जेवाय बसल्या. आणि जेवाय बसल्यावर तिथं काय झालं, जेवाय बसल्यावर तिथली एक लयच लाडकी होती. ती कशी करते, कुणाच्या, बारकीच्या. म्हणली तुमचं नवरं किती भारी आहेत का, तुम्हाला काशीला फिरायला नेलं. हिच्या तोंडात राहिलं नाही. म्हणली नुसतं काशीला फिरायच नाही नेलं, मग आम्ही काशीला फिरायला गेल्यावर गंगामायामध्ये मी स्नान केल्यावर मला गंगामायानं प्रसादात डबी दिली. आता डबी दिली म्हणल्यावर तेवढ्यात माग मोठी नाही ऐकलं. आणि मोठीनं अशी बावट्याला धरली, दरा 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 दराच घरात ओढत नेली. आणि घरात ओढत नेल्यावर मला जी दाखव कसली डबी दिली. या मोठीनं बघितली होती ना डबी कसली होती. तिला शंका चालती म्हणून तिने आपली ओढत नेली. दाखव म्हणली डबी कसली आहे. डबी दाखव म्हणल्यावर तिनं आपली डबी बघितली. आणि जशी काय डबी बघितली, आणि डबी बघितल्या बरोबर मोठी घरातनं बाहेर पळत आली, जोरात पळत आली. पंक्तीत उभा राहिली, पंक्तीत म्हणती, ए जेवण थांबवाय, म्हातारी माघारी आली. विठ्ठल ऐका, ह्याच्याकरता काय करायचं असतं. अरे आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, आयुष्यभर देवाची भक्ती केली नाही, आणि कशानं तुम्हाला आम्हाला देव पावल. नाही कशानं देव पावल. अहो तुम्ही आम्ही जर देवाचं नाव नाही ना घेतलं तर आम्ही कधी मोक्षाला जाणार नाही. देवाच्या नावात एवढी ताकद आहे की तुम्हाला आम्हाला मुक्ती भेटा, एवढी देवाच्या नावात ताकद आहे. हा जर देवाचं नावच नाही घेतलं तर तुमचं आमचं काय आहे.
जगद्गुरु तुकोबाराने फक्त नाव घेतलं त्याच्यानंतर किती साधन एक केलं त्यानंतर किती साध्य झालंय बघा. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. तुम्हाला आम्हाला जर चिंतन किंवा चित्त आपलं शुद्ध करायचं असेल, आपल्या चित्ताला समाधान ठेवायचं असेल तर त्याला फक्त एक पर्याय ती म्हणजे देवाचं नाव. आणि ते घेताना का नाही जोरात घ्यायचं. सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी हात वर. ज्याला हात आहे तर त्यांनी करा, ज्याला नाही तर त्यांनी नका करू. मी म्हणत नाही ज्याला नाही तर त्यांनी करा, नाही ज्याला आहे तर त्यांनी करा. आणि ज्याचं आहे तर त्यांनी नाही तर केलं, त्याचं गेलं तर उद्या माझ्याकडे येऊ नका. हा जोरात करावर, अशी जोरात टाळी वाजवायची. मामांचा दरबार आहे. चांगल्या 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 भावनेने टाळे वाजवा, चांगल्या चांगल्या जोराने टाळे वाजवा. ज्यानं आपल्या जीवाला मी सांगितल्या वाजवा, थांबा. हा ज्याने आपल्या जीवाला मोक्ष भेटावा, देवाच्या नावात एवढी ताकद नाही की त्याने आपल्या जीवाला मोक्ष भेटतो. केले का हात वरती सगळ्यांनी 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 देवाचं भजन करा. विठोबार माई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई. ऐका, या मामांच्या दरबारात बसलाय ना, एकदा मामांच्या नावाचा जयघोष करायचा. मामांचं नाव एकदा घ्यायचं. हा हात परत खाली घ्या, लगेच घेऊ नका, घ्या हात वरती. अहो वाजवा टाळे, जीवाला मोक्ष आहे तुमच्या आमच्या. हा लगेच थांबा थांबा थांबा, देवाचं नाव घेऊ द्या. हे चांग बल र चांग बल बाळू मामच चांग बल. चांग बल रे चांग बल बाळू मामाचं चांग बल रे चांग बल बाळू मामाचं चांग बल. चांग बल रे चांग बल बाळू मामाचं चांग बल. चांग बल रे चांग बल बाळू मामाचं चांग बल. चांग बल रे चांग बल बाळू मामाचं चांग बल. चांग बल रे चांग बल बाळू मामच चांग बल. चांग बल रे चांग बल बाळू मामाचं चांग बल. चांग बल चांग बल चांग बल बाळू मामाचं चांग बल. ऐका, झालंय आपलं कीर्तन. अगदी 2 मिनिटांमध्ये सेवा या ठिकाणी संपन्न करतोय. पण ऐका, जगद्गुरु तुकोबारांनी अभंगामध्ये सांगितलंय, परत म्हणायला नको गौरव महाराज आले. एकतर मला वेळ कमी पडतो, मला शेवट 8 तास घ्यावं लागते ती. आणि आता 8 तासच हाणल्यासारखे हाणतो. फक्त 1 मिनिट 2 मिनिटं लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारांनी काय केलं तर फक्त देवाचं नाव घेतलं. आम्ही जे नाव घेतलं देवाचं तेच नाव घेतलं. त्या नावामुळं काय झालं तर तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवायची नाही. देवाचं नाव घेतल्यानंतर तुम्ही कुठं आहे हे तुम्हाला कधी आठवणार नाही. असो ऐसा कोठे आठवायची नाही. देहीच विदेही भोगू दशा. काय देहीच विदेही भोगू दशा. आणि तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतायत, चाल घेणार आहे तुका म्हणे आम्ही झालो आम्ही तुका म्हणे आम्ही झालो आम्ही
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप 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 लागुने तू पाप पुण्यदा लागुने तू पाप पुण्यदा लागुने तू पाप पुण्यदा लागुने तू पाप पुण्यदा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार लागून दीपाप फुल लागून दीपाप फुल सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर आनंदे निर्भर आनंदे आनंदे निर्भर डुलत सो आनंदे 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 आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो आनंदे आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतो डुलतो डुलतो
झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. ऐका झालंय आपलं कीर्तन या ठिकाणी. कीर्तनाला थोडासा चालू करायला पण वेळ झाला आणि संपवण्यासाठी पण वेळ झाला. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून माफी मागतो, क्षमा मागतो. ऐका जर करविली तैसी केली कटकट वाकोडे का नीट देव जाणे. जर माझं काय चुकलं असेल तुम्हाला माझं काय चुकतलं वाटलंच असेल बाबा हे महाराजाचं काय चुकलं तर का मी माझी जोही पुढं करतो, माझ्या जोही टाका. नाही काय चुकलं असेल तेवढं टाका. टाकलं का नाही मी बी घरी नेऊन काय करणार ना. असं पलीकडं माला गेलो असं लांब नेऊन तरी काय करू लोणचं घालू का त्याचं. ज्ञानेश्वर महाराजानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल हा बोले